वाजेच्या सुमारास गोठ्याला आग लागून लाखोंचे नुकसान. धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे. तालुक्यातील आनंदखेडे इथं काल पहाटे 3 वाजेच्या सुमारास एका गोठ्याला आग लागल्याची घटना घडली. या आगीत गोठ्यातील 8 म्हशींसह 6 करडूंचा होरपळून मृत्यू झाला, तर 2 म्हशी जखमी झाल्यात. शिवाय या ठिकाणी साठवून ठेवलेला मका, गहू व ढेप देखील आगीत खाक झाला असून शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह महसूल अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. दरम्यान ही आग कुणीतरी लावली असावी असा संशय व्यक्त केला जातोय. आनंदखेडा इथं राहणारे शेतकरी पितांबर फकीरा पाटील भामरे यांची कुसुंबा रस्त्यावर शेती आहे. या शेतातच गोठा असून तिथं जनावरे बांधली असतात. शिवाय जनावरांसाठी लागणारा चारा, ढेप व शेतीमाल ही त्यांनी गोठ्यात साठवून ठेवलेला असतो. मात्र काल पहाटे 3 वाजेच्या सुमारास या गोठ्याला अचानक आग लागली. या गोठ्याजवळच सालदार कर्मा मोतीराम पवार हा झोपलेला होता. आगीच्या आसमुळे त्याला 4 वाजेच्या सुमारास जाग आली. त्यामुळे त्याने लागलीच पितांबर पाटील यांना फोनद्वारे आगीची माहिती दिली, परंतु तोपर्यंत बराच उशीर झालेला होता. तासाभरातच आगीनं 8 म्हशी व 6 पारडूंना भस्मसात केले. आज दिनांक 3/4/2025 रोजी मौजे आनंदखेडा तालुका जिल्हा धुळे येथे पितांबर फकीरा पाटील यांच्या गोठ्याला आग लागून साधारण 7 पारडे मृत पावले आहेत आणि 10 म्हशी आगीच्या याच्यात होरपळलेल्या आहेत. त्या साधारण 80 ते 90% भाजलेल्या आहेत म्हशीसुद्धा. आम्ही स्थळ पाहण्यासाठी सकाळी मी स्वतः जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर संदीप निकम सर्व टीमसह सकाळी 5:30 वाजता तिथे पोहोचलो. ज्या म्हशी होरपळलेल्या होत्या आगीत त्यांना आम्ही ट्रीटमेंट केली, प्रथम उपचार केले. त्याच्यानंतर आमची धुळेची जिल्हा चिकित्सालयाची टीम पण आली, ॲम्ब्युलन्स पण होती. आम्ही ज्या म्हशी आजारी पडलेल्या होत्या किंवा होरपळलेल्या होत्या आगीत त्यांना ट्रीटमेंट पण केलेली आहे. पण साधारण ते 80 ते 90% त्या म्हशी भाजलेल्या आहेत. त्यांची वाचण्याची शक्यता साधारण फारच कमी आहे. आणि ते जे शेतकरी आहेत पितांबर फकीरा पाटील यांचं साधारण एक अंदाजाने जर बघितलं आपण तर 30 ते 35 लाखाचं नुकसान झालेलं आहे. हे आणि काय नेमकी घटना घडलेली आहे आणि यात आपलं किती नुकसान झालेलं आहे? पितांबर फकीरा पाटील, मुक्काम पोस्ट खेडे, तालुका जिल्हा धुळे. बरं 3 वाजे सुमारास मी घरी होतो आणि अचानकपणे आग लागलेली आहे. ती अचानकपणे शॉर्ट सर्किट वगैरे काहीच नाही आहे, इथं तसं काहीच नाही आहे. पण तरी कशी झाली असेल, काय लागलं असेल ते मला काही सांगता येऊ शकणार नाही. आणि कमीत कमी माझे शेती अवजारं काही मशीनं होते, कटर मशीन वगैरे, ते ढेपीचे ढेप होती 15-20 पोते, आणि गहू आणि मका होता काढलेला, तो ते पण जळून खाक झालेले आहे. आणि 6 पारडे जे ते पण जळून खाक झालेले आहेत. आणि 9-10 म्हशींना ते पण सगळे डोळे बी जळून गेले आणि त्यांना आग होते आता, म्हणजे ते पण बसणारच नाही आहे असं झाले. कमी 60-70 लाखाचं नुकसान झालं असेल माझं. हो, आता प्रशासनावरती आहे ते प्रशासन, सरकार काय करतं काय नाही. हो, आता माझं तर उदरनिर्वाहाचं तेच होतं, दुय्यम धंदा तोच होता. आणि मी अल्पभूधारक शेतकरी, 72 गुंठे जमीन आहे माझी. हो, आणि मेन म्हटलं म्हणजे माझं तेच आधारस्तंभ होतं, ढोरं, दुधाचा धंदा होता माझा असं. नमस्कार, GS9 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नुकसानग्रस्त गाव शिवारात शिवसेना उबाठा पदाधिकारी शेताच्या बांधावर, तर महसूल कृषी विभाग पंचनामा कार्यात. धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे. तालुक्यातील अवकाळी गारपीट पावसाने नुकसानग्रस्त भागाची शिवसेना उबाटातर्फे बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. शेतकऱ्यांना अवकाळी नुकसानीची मदत मिळवून देण्याचे प्राध्यापक शरद पाटील यांचे आश्वासन. काल सायंकाळी झालेल्या वादळी पाऊस, गारपीट व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे धुळे तालुक्यातील नेर, मेहेरगाव,
देऊर, कुसुंबा जिल्हा परिषद गटामधील काही गावांच्या शेत पिकांना प्रचंड फटका बसला असून शेतीचे अतोनात नुकसान झाले। कांदा, उन्हाळी बाजरी, ज्वारी, मका तसेच शेवगा, लिंबू बागा व आंब्याच्या बहाराचा नाश झाला असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दिनांक 3 मार्च 2025 रोजी सकाळी 8 वाजेपासून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली। काल सायंकाळी झालेल्या वादळी पाऊस व गारपिटीमुळे मेहरगाव, कावठी, शिरधाने, खंडलाय खुर्द, खंडलाय बुद्रुक, बांबुर्ले, नवे भदाणे, जुने भदाणे, नेर, नूरनगर, अकलाड, मोराणे, लोणखेडी, देऊर खुर्द परिसरात कांदा, मका, उन्हाळी बाजरी सकट अस्तित्वात असणारी रब्बी पिके जमीनदोस्त झाले आहेत। तसेच तालुक्यातील काही भागात तिखी, हिंदुनी परिसरात वादळी पावसामुळे शेवगा व आंब्याच्या बहराला नुकसान पोहोचले आहे। या बाबतीत सविस्तर चित्रांसह कालच रात्री बातमी प्रथम GS9 न्यूज वृत्त प्रसारित करण्यात आले होते। शिवसेनेचे धुळा ग्रामीणचे माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील, जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, माजी पंचायत समिती सभापती कैलास आबा पाटील, नेहाळचे सरपंच प्रकाश कौतिक वाघ, सुकवडचे सरपंच हंसराज पाटील यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व नुकसानग्रस्त गावांना भेटी देऊन शेत शिवाराची पाहणी केली। या प्रसंगी त्या गावातील नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते। या प्रसंगी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचे सांत्वन करून महसूल व कृषी विभागातर्फे पंचनामे करून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले। विद्युत डीपी मध्ये करंट उतरल्यानं शॉक लागून 2 बैल, एका कुत्र्याचा मृत्यू, नागरिकांमध्ये संताप। धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे। शहरातील मौलवीगंज परिसरात विद्युत वितरण कंपनीच्या उघड्या डीपी मध्ये रात्री 10 ते 11 वाजेच्या सुमारास काही वायर तुटल्यानं डीपी मध्ये करंट उतरले। इथं समोर शाळा व महिला शौचालय आहे, तेथील परिसरात करंट उतरलं। तिथं बसलेली मुके जनावरे, त्या 2 गोरे व 1 कुत्र्याचा करंट लागून मृत्यू झाला। इथं नेहमी असं घडत असतं। अनेकदा संबंधित विभागाला कळवून देखील हीच समस्या निर्माण होत असते। या परिसरातील नागरिकांना लहान मुले, महिला जीव मुठीत धरून ये-जा करत असतात। पण जर लहान मुले अचानक खेळता खेळता तिथं पोहोचली तर अनर्थ घडेल, म्हणून या समस्येचा कायमस्वरूपी उपाययोजना करून बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मैं अब्दुल हफीज अब्दुल हक। अभी हम लोग खड़े हैं मौलवीगंज के अंदर और ये जो है यहाँ पर एक महिलाओं के शौचालय और उसके सामने एक स्कूल है, मौलाना आजाद स्कूल है। बिल्कुल उसके सामने जो है महावितरण कंपनी ने डीपियां लगाई है और जो डीपी है तो पूरी तरीके से खुली हुई है। कोई सुरक्षा भीत नहीं है, कोई सुरक्षा कवच नहीं है। उसका जो वायर है हर वक्त तो जमीन पे पड़ा रहता है। तो आज के दिन यहाँ पर तकरीबन 10 बजे एक हादसा पेश आया है कि डीपी में करंट उतर गया था। करंट उतरने की वजह से जो वायर नीचे जमीन पर लटके हुए थे तो उन वायरों की वजह से जमीन में करंट उतर गया और यहाँ पर 3 गौवंश जाति के 3 गोरे मर चुके हैं करंट की वजह से। और यहाँ महिलाओं की संडास है, यहाँ पर हजारों महिलाएं रोज आती जाती है। तो ये अगर दिन में ये मामला पेश आता तो एक बड़ा हादसा होता। इसलिए जो है महावितरण कंपनी को इसके ऊपर संज्ञान लेना चाहिए और यहाँ पर सुरक्षा कवच बनाना चाहिए। और हमारी सरकार से ये मांग है कि ये जो इसका रिस्पॉन्सिबल जो अधिकारी है उसके ऊपर कार्रवाई की जाए।